उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ही सहकार परिषद आयोजित केलेली आहे आणि त्याच्या पाठीमागे दोन उद्देश आहेत. एक तर आपलं जे बक्षीस वितरण आहे ते बक्षीस वितरण आणि दुसरं सहकाराच्या क्षेत्रामध्ये घडत असलेले बदल आणि त्या बदलांच्या बरोबर आपण ठरवायची आपली दिशा, या दोन गोष्टीच्या संदर्भामध्ये ही सहकार परिषद आयोजित केलेली आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये आपण हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेऊ शकलो नव्हतो, तर तिन्ही पण वर्षाची बक्षिसं यावर्षी आपण देणार आहोत. सर्टिफिकेट आणि बाकी काय बक्षिसाची रक्कम असेल ती रक्कम ही आपल्याला आज या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. आधीच्या वक्त्यांनी आणि शिवाजीरावांनी आपल्याला सांगितलं की सहकार किती महत्वाचा आहे आणि त्या सहकाराला किती जपलं पाहिजे. आपण संस्थांना आपण जपलो तरच आपल्याला पुढे त्याची मदत होईल. आता आमच्या बँकेच्या एमडींनी सांगितलं की सगळ्या नॉर्म्समध्ये पाहिलं तर आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक देशात 1 नंबरची बँक आहे आणि संस्था ज्या वेळेला देशामध्ये 1 नंबरची बनते त्यावेळेला त्याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे की आपण जो कारभार करतो. आता आपला भीमाशंकर कारखाना सुद्धा देशामध्ये 1 नंबरचा कारखाना आहे. त्याचं बक्षीस आपल्याला केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या हस्ते मिळालेलं आहे. अशा या सगळ्या संस्था वर्षानुवर्ष जपायचं काम आपण करत आलो, परंतु कधी कधी आपलेच लोक आपल्याच संस्थांना बदनाम करायचं काम करतात. हे काही बरं नाही. आता आपल्यातले बरेच लोक या सभागृहात पहिल्यांदाच आले असाल का आले होते आधी कधी? कोण कोण आता आले हातवर करा बरं. कुणीही आलं नव्हतं इथं आणि हे सभागृह दाखवायचं पण एक कारण होतं. जे काही लोकांना वाटलं असेल एवढा लांब कार्यक्रम का घेतला, पण आपण जसं इथं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, पॉलिटेक्निक काढलं, मुला मुलींना वसतिगृह उभी केली, स्टाफला क्वार्टर्स काढले आणि या पुणे जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील चांदेरे यांचं आपण सगळेजण टाळ्या वाजवून स्वागत करू. तर या सगळ्या संस्था इथे काढल्या
आणि आपण शिक्षण असो नाही तर आणखी काही असो, हे सभागृह खास इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांसाठी आपण काढलं. जवळपास 14.5 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च याला आला. मुलांना याचा लाभ होतोय. पुण्यामध्ये सुद्धा एवढं मोठं सभागृह नाही. 1008ची कपॅसिटी आपली आहे. आपण बालगंधर्वपेक्षा मोठं सभागृह आहे. आणि आपल्या भागात काही ना काहीतरी असं सतत घडावं म्हणून आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू असतो. आपल्या सगळ्यांचा सहकार्य आणि मदत त्याला असते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्याला पीक कर्ज वाटप. पीक कर्ज वाटपाच्या संदर्भात या तालुक्यामध्ये मग कुठलंही कर्ज असू दे, पीक कर्ज असू दे, मध्यम मुदत असू दे, शिक्षणाचा असू दे, कुठलेही असू दे, कुठलंही कर्ज मंजूर करून घ्यायला तुम्हाला डायरेक्टरला भेटायला लागलं नाही. म्हणजे मला बँकेतले अधिक काय लागलं का बुवा? आणि सगळे अधिकारी लेवलला, सचिव लेवलला सगळे व्यवस्थित काम करतात. सोसायटी लेवलला तुम्ही काय काम करताय चांगलं. आणि त्याच्यामधून हा सहकार किंवा आंबेगाव तालुक्याचा पुणे जिल्ह्यातला पहिला नंबर, नाही तर देशामध्ये पास आणि बँकेत नापास असं नको व्हायला. पण जिल्ह्यात सुद्धा आम्ही 1 नंबरला आहोत. आणि ती सगळी या शेतकऱ्यांची योगदान, सगळ्या शेतकऱ्याचं योगदान आहे असं मी मानतो. आता बऱ्याच सोसायट्या अनिष्ट तफावतीमध्ये जातात. त्याचं कारण शिस्तीने कारभार नाही केला तर तोटा वाढतो. कर्ज दिलं आणि वसूल झालं नाही तरी अनिष्ट तफावत वाढते. आणि मग काही दिवसाच्या नंतर एखादी सोसायटी जर बंद पडली तर त्याचा त्रास शेतकऱ्यांना होतो. आपण पीक कर्जासाठी बँकेकडून पैसे घेतो. सोसायटी कमपत्रक तयार करते, बँकेकडे आपण पाठवतो. बँकेकडून आलेलं कर्ज आपण वाटतो आणि परत वसूल करून भरायची जबाबदारी आपली असते. परंतु ते अनेक ठिकाणी होत नाही आणि त्याच्यामुळं सोसायटी अडचणीत येते. आणि सोसायटी अडचणीत आली की सोसायटीला पीक कर्ज वाटप करता येत नाही किंवा कुठलंच कर्ज वाटप करता येत नाही. आणि त्यामुळं मग शेतकरी सुद्धा सावकाराकडे जातो, सावकाराचं कर्ज घेतो. म्हणजे इथं 0% कर्ज मिळतंय आणि तिथं 18, 20, 24 टक्क्याने आपल्याला कर्ज घ्यावं लागतं. आणि ते कर्ज फिटत नाही सावकाराचं. आणि मग फिटलं नाही तर मग घरातली एखादी जमीन विकावी लागते, नाही तर एखाद्या दोराला अडकून आत्महत्या करावी लागते. आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती आहे. पूर्वी भूविकास बँका होत्या, आता एकही भूविकास बँक राहिली नाही. आता जिल्हा बँका आहेत, 4-6 जिल्हा बँका सोडल्या
तर बाकीच्या जिल्हा बँका अडचणीच्या परिस्थितीत आहेत. आपण गावोगाव पतसंस्था काढलेलं पाहतो. पतसंस्था सुद्धा काही चांगल्या चालतात, काही अडचणीत येतात. कधी संचालक मंडळाचं मिसमॅनेजमेंट असतं, कधी पैसे परत नाही आले म्हणून संस्था अडचणीमध्ये येते. आणि म्हणून आपण आपल्या संस्थेला जपलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने कारभार केला पाहिजे. आता नवीन कायदा आलाय, केंद्र सरकारने, अमित शहानी नवीन कायदा आणलाय की सोसायटीने फक्त कर्ज घेऊन वाटायचं काम आणि वसूल करायचं काम असं नाही, तर तुमच्या गावची विविध कार्यकारी सोसायटी ही 151 प्रकार ना 152 प्रकारचे व्यवसाय किंवा उद्योग तुम्ही करू शकता विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून. तुम्हाला बँकेने प्रत्येकाला अशी फाईल दिलेली आहे, मिळाली आहे सगळ्यांना. आणि या फाईलमध्ये असं एक छोटं पुस्तक दिलेलं आहे. फाईल जर तुम्ही उघडली असेल तर. नाही दिलं? पुरस्कार देताना देणार आहे, पण बाकीच्यांना ठीक आहे, सगळ्यांना देऊ. या पुस्तकामध्ये शेवटच्या याच्यामध्ये व्यवसाय लिहिले की कुठले कुठले व्यवसाय भूविकास बँक करू शकते म्हणून. आणि ज्या गावात हे व्यवसाय तुम्ही चांगले कराल त्या गावामध्ये अधिक एक उत्पन्नाचं साधन तुम्हाला त्यांनी कॅल्क्युलेशन करून किती दाखवलं, 3 कोटीपर्यंत सुद्धा एखादी सोसायटी त्याच्यामध्ये व्यवसाय करू शकते. आणि आता अधिकृतरित्या केंद्र सरकारने परवानगी दिली, नवीन कायदा आणला, घटनेत बदल केला. आणि अडचण एक मात्र त्याच्यामध्ये दिसते, आपण सगळे राजकारणी लोक आहोत. आपण गावचा सरपंच कसा निवडतो? आता निवडतो डायरेक्ट, पण आता अजूनही बऱ्याच गावात सदस्यांच्या मार्फत जे आपण सरपंच निवडतो तिथं आपण 5 वर्षाला 5 सरपंच, या वर्षी एक, दुसऱ्या वर्षी एक, काही काही गावात तर 6-6 महिन्याला सरपंच. आता सरपंच पदाचं ठीक आहे, पण सोसायटीलाही आपण असंच करतो. वर्षाला वेगळा चेअरमन बदलायचा, सचिव राहतो तोच, पण चेअरमन आपण बदलतो. आणि मग त्याच्यामध्ये कायमस्वरूपी एक वाक्यता न राहिल्यामुळे संस्था त्या ठिकाणी अडचणीत येते. आणि म्हणून हे करणं उचित नाही. म्हणजे टाळलं तर बरं. राजकारणाच्या ठिकाणी ठीक आहे, पद महत्वाचे आहेत, नाही आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी तर असं करतो आपण की गावातला जो सगळ्यात ज्येष्ठ माणूस असेल त्याला मान द्यायचा म्हणून त्याला आपण चेअरमन करतो. आणि हे असं केल्यामुळे मग सगळा सचिवाचाच कारभार होत जातो. मग चेअरमनला काय त्या ठिकाणी राहत नाही. आणि मग जे सचिव करेल ते फायनल चेअरमननी फक्त सही करायची, नाही तर अंगठा उठवायचा. आणि काय चुकत असलं तर सांगा माझं. मग याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. आता बऱ्याच मध्यंतरी आपल्याकडे केडर होते ना, आहेत का अजून? काही आहे.
काही ठिकाणी आहेत, परंतु बऱ्याच ठिकाणी ती कोणती कमिटी आली होती, वैद्यनाथन कमिटी. वैद्यनाथन कमिटीने सूचना केली सरकारला की ही केडर सिस्टीम बरोबर नाही, सोसायटीला प्राधान्य दिलं पाहिजे ते किंवा त्यांना मोकळीक दिली पाहिजे, त्यांचा सचिव त्यांनी नेमायचा. चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही जर एखादा सचिव चांगला MBA नेमला तर चांगली गोष्ट आहे, पण तोच 8वी पास 9वी पास नेमला तर त्याला राज्य सरकारचे केंद्र सरकारचे वारंवार येणारे आदेश हे समजायलाही वेळ लागतो आणि त्याची अंमलबजावणी करायला सुद्धा वेळ लागतो. आणि म्हणून बऱ्याच लोकांची मागणी आहे की तुम्ही पुन्हा केडरची स्थापना करा. तुमची काय मागणी आहे? केडर आपण सचिव जो नेमतो तो सचिव जे सोसायटी नेमते त्याच्याऐवजी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक केडर पहिल्यासारखं तयार करेल. त्याच्यामध्ये बँकेचे चेअरमन अध्यक्ष राहतील, बँकेचे MD उपाध्यक्ष राहतील आणि या सगळ्या सचिवांना नियंत्रित करण्याची ही बॉडी आहे. त्यांना सल्ला देण्याच्या संदर्भात ही बॉडी आहे आणि बदल्या सुद्धा तेच करतात. अर्थात तुमचं डायरेक्टर तिथं ऐकतो, पण तिथंही कधी कधी राजकारण होतं. ते राजकारण न येता तुमचं जर म्हणणं असेल की पुन्हा केडरची स्थापना करा तर मला जरा तुमचं म्हणणं समजून घ्यायचं. काय तुमचं काय म्हणणं आहे? केडर योग्य आहे. लय कमी लोक बोलतात. सचिव सचिवांना त्याच्यामध्ये केडरचा सचिव माझ्याजवळ होता. मी पुणे जिल्ह्यामध्ये सरकारी बँकेमध्ये 43 वर्ष नोकरी केली, 38 वर्ष रेग्युलर आणि 5 वर्ष एक्स्ट्रा. आणि मी गावातल्या माझ्या पिंपळगावपैकी श्रीराम सोसायटीवर डायरेक्टर म्हणून आलो. माझ्या सोसायटीची 10 वर्षे तोट्यात संस्था होती. आम्ही गेली 2 ते 2.5 वर्ष ती संस्था प्रॉफिटमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करून बाहेरचा सचिव नेमला. थोडक्यात केडर सोडून ती संस्था आम्ही 2 वर्षात रेग्युलर आणून प्रॉफिटमध्ये आणलेली आहे. तुम्ही कारभार कसा करता याला ती निश्चितपणे महत्व आहे. नाही, त्याच्यामध्ये दुसरं कारण काय माहिती आहे का? चेअरमन आहे ना, तो चेअरमन आपलाच एखादा नातेवाईक सचिव नेमतो. मग परवानगी घ्यावी लागते. जाऊ द्या आता, ठीक आहे. तर चेअरमनच एखादा नातेवाईक आपला तिथं सचिव नेमतो, वर्षानुवर्ष तोच राहतो. त्याच्यामुळं चेअरमन कायम राहतो. त्याच्यामुळं बँकेचा डायरेक्टर पण कायम राहतो. तर ह्या गोष्टी होत आहेत. आता ज्या वेळेला तुम्हाला 152 प्रकारचे व्यवसाय करायला परवानगी दिलेली आहे तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की आज जे सचिव आहेत तुमचे ते हे 152 प्रकारचे व्यवसाय करू शकतील? सगळेचे सगळे नाही करायचे, एखादा दुसरा करायचा व्यवसाय.
तुमच्याकडून येण्यात आलेल्या खर्चाची सुविधा करा म्हणून असे चेअरमनला किंवा इतरांना सुनावलं जातं. याऐवजी माझा असं मत आहे की केडरऐवजी डीसी बँकेने म्हणा किंवा शासनाने म्हणा सचिवांचा जे पगार देण्याची व्यवस्था करावी सरकारने. तुमची मागणी चांगली आहे, तपासून पाहतो. पण 100% तसं करता येईल असं नाही. ज्या अडचणीतल्या सोसायट्या आहेत त्या अडचणीतल्या सोसायट्यांना त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मदत करायची शासनाची भूमिका आहे. कारण शेवटी तुम्ही जर 3 कोटी रुपये नफा कमावला एखाद्या व्यवसायामधून, तर मग शासनाने काय म्हणून पगार करायचा? अर्थात या गोष्टी आमच्या नजरेसमोर आहेत. पगार कोणी द्यायचा, सोसायटीला त्या सचिवाचा पगार परवडेल का नाही परवडेल वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून त्याच्यामध्ये केडरचं पुनर्जीवन करण्याच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाने ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे. आता त्याचे नियम रूल आम्ही तयार करतो आहोत. त्याला शासनाने या कामासाठी 100 कोटी रुपयाची तरतूद पण केलेली आहे आणि त्याच्यामधून हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाऊ. आणि तुम्हाला माणूस टिकवायचा आहे का संस्था टिकवायची, हा प्रश्न आहे. आणि त्यामुळं या संस्थांना टिकवण्यासाठी चांगले प्रशासक असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आता बघा, तुम्हाला मी सांगतो, एक उदाहरण सांगतो. पूर्वी एक कायदा काढला केंद्र सरकारने. आपले हे साखर कारखाने आहेत ना, साखर कारखान्याच्या मध्ये शेतकऱ्यांना किती भाव देणं अपेक्षित आहे? FRP इतका. समजा एखाद्या कारखान्याची FRP 27 रुपये निघाली, त्याच्यावर देता येत नाही. पण सभासदांचा आग्रह आणि संचालकांचा त्याच्यात सुरात सूर मिसळणं, याच्यातून समजा आपण 27 ऐवजी 3200 रुपये भाव दिला, तर जो 500 रुपये वरती भाव दिला 27च्या, त्या 500 रुपयावर इन्कम टॅक्स भरायला लागत होता. आणि ही केस 25 वर्ष चालली सुप्रीम कोर्टात, म्हणजे वेगवेगळ्या कोर्टात. आणि आता हे नवीन सरकार आल्याच्या नंतर ही दंडाची रक्कम आहे ती केंद्र सरकारने माफ केली. माफ किती केली? 10,000 कोटी. 10,000 कोटी रुपये जे कारखान्याला, आपल्याही कारखान्याला दंड म्हणून 100-125 कोटी रुपये भरायला लागले असते. परंतु आता ही रक्कम केंद्र सरकारने माफ केलेली असल्यामुळं आपल्याला ते पैसे आता माफ झाले, आपल्याला भरावे लागणार नाही, ही परिस्थिती तिथं आहे. आणि म्हणून असं एका बाजूला प्राईस आणि एका बाजूला तुमची शेती आणि तुमची संस्था, या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून आज तुम्ही मला सांगा, मी इथं बँकेचे कर्मचारी असतील ना सगळे, कोण मुख्य कोण आहे तुमचं? तुम्ही पुढे या सर्व, दिसू द्या लोकांना. आता महिलांना आपण किती टक्क्यांनी कर्ज देतो बचत गटांना? 4%. आता तुम्ही मला सांगा की आपण किती महिलांना, आणि डायरेक्ट देतो का सोसायटीच्या थ्रू देतो? डायरेक्ट देतो. मग सोसायटीचा सचिव आणि सोसायटीचा चेअरमन
यांनी जर आपल्या गावात भले आपल्या कामाचा भाग नसेल हा, पण आपण जर विचार केला आणि या माय भगिनींना आपण जर पुणे जिल्हा बँकेतून कर्ज मिळवून दिलं, कितीपर्यंत कर्ज देतो आपण? 3 कोटी नाही, एका महिलेला किती देतो किंवा गटाला किती देतो? 5-7 लाखापर्यंत देतो आपण. विना तारणी 7.5 लाख रुपये 4% कर्ज देतो. आता 7.5 लाख रुपयाचं कर्ज एखाद्या महिलेने घेतलं 4% आणि काही व्यवसाय केला तर त्या कुटुंबाची प्रगती नाही होणार का? पण आपण या बाकीच्या राजकारणामध्ये या लहान गोष्टी आहेत याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि दुर्लक्ष झाल्यामुळे या ज्या केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या किंवा बँकेच्या या ज्या सगळ्या सुविधा आहेत किंवा ज्या योजना आहेत, या योजना आपण त्या ठिकाणी लोकांच्या पर्यंत लाभ पोचवत नाही. आपला विकास याचा अर्थ एखादा रस्ता करणं किंवा एखादं सभागृह करणं हे ठीक आहे, पण ज्याची 2 वेळची जेवायची हालत आहे त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सोसायटीने हे काम केलं तर निश्चित प्रकारे त्याच्यामधून एक फायदा होऊ शकतो. महिलांसाठी सुद्धा बँकेचे कर्मचारी जेवढ्या आस्थेने काम करायला पाहिजे तेवढ्या आस्थेने काम करत नाही MD साहेब. त्यामुळं माझा नेहमी बोर्डामध्ये हाच आग्रह असतो, सुनीलजी, बँकेच्या बोर्डात हाच आग्रह असतो की बँकेचे कर्मचारी स्वतः होऊन जाऊन प्रकरणं तयार करून ते आणून मंजूर करून ते महिलांना वाटणं हे काम करत नाही आमच्या बँकेचे अधिकारी. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना सूचना द्यायला पाहिजे किंवा त्यांना टार्गेट दिलं पाहिजे की तुम्ही एवढी तरी प्रकरणं त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि आपण सुद्धा ज्या वेळेला बँकेचा वार्षिक अहवाल तयार करतो किंवा अंदाजपत्रक तयार करतो त्यावेळेला एक ठराविक रक्कम ही अंदाजपत्रकात महिलांना कर्ज देण्यासाठी रक्कम मग 200 कोटी 500 कोटी काय अशी बाजूला काढून ठेवा आणि त्याच्यातूनच होईल. नुकसान होऊन किती होईल? आज एवढी मोठी बँक, किती नफा सांगितला तुम्ही? 418 कोटी. आता 418 कोटीमध्ये 50-100 कोटी इकडं तिकडं, आणि महिला सगळ्यात प्रामाणिक असतात, त्यांचे पैसे परत येतात म्हणजे येतातच, म्हणजे त्या महिला कधी पैसे बुडवत नाहीत, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे 400-500 कोटी रुपये तुम्ही बाजूला काढून ठेवले, 200 काढा सुरुवातीला, 100 काढा, त्याच्यातून हे महिलांना वाटप करा. त्याच्यातून अडचणीतल्या सोसायट्या, आज आदिवासी भागातल्या सगळ्या सोसायट्या बंद पडलेल्या आहेत, म्हणजे सगळ्या नाही, 1-2 सोसायट्या बंद पडलेल्या आहेत 10 पैकी, आणि तिथं आज पीक कर्ज वाटप करता येत नाही. आता जो विषय सत्य आहे, सोसायटीत गेलं तर ज्या आपण 152 स्कीमा सांगितल्या, यातल्या 10 सुद्धा शेतकऱ्याला माहीत नाही. आणि सचिव अधिक बँकेची जी आपली बँकेची त्या शाखा आहे, ती शाखेतले कर्मचारी या अशा सुविधा किंवा माहिती त्यांना कष्ट नको, तकलीफ नको म्हणून का सांगायला मागत नाही, हे त्रिवार सत्य आहे. महाराज जाऊ द्या. 3 लेडीज होत्या आणि 1 जेंट्स होता. त्याच्या आधी काही काळ नुसत्या लेडीज होत्या. मी स्वतः 2 वेळा मनसंघ शाखेत गेलो. आमच्या अवसरी शाखेत सांगणारे कृपा करून 1 हातात तरी प्रतिनिधी आम्हाला इथे कर्मचारी जेंट्स द्या. त्यावेळी तो 2 का 3 महिन्यांची तर जेंट्स आले. आणि हे त्रिवार सत्य आहे, तुम्ही आता जे बोलले त्याला पूर्ण पाठिंबा, की महिलांना शेतकऱ्यांना ज्या स्कीमा आहे ह्या जरा राबवा. हे पेन आणि लिखणी करायला मागतच नाही, तकलीफ नको. महाराज त्याच्यासाठीच आज कार्यक्रम बोलवलाय. नुसतं कर्मचाऱ्यांना सांगून उपयोग नाही, आपलं चेअरमन आणि सचिव यांना पण या सगळ्या स्कीमा माहीत झाल्या पाहिजेत.
आणि त्यांनी सुद्धा आपल्या सोसायटीमध्ये काय याच्यातलं करता येईल, कसं करता येईल हे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि ते केलं की मग तुमच्या म्हणण्यासारखं होईल. तर अशी ही परिस्थिती आहे. सहकाराला मदत करा आणि आपण सगळेजण या पुढच्या काळामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये काम करायचं काम करू. तुमचा व्याजाचा जो परतावा द्यायचा राहिलेला आहे सरकारकडून, तो आता मी 2 दिवसांनी मुंबईला गेलो की ते सगळेचे सगळे पैसे वर्ग करून टाकतो आणि त्याच्यामधून मग तुम्हाला एक थोडा रिलीफ त्याच्यातून होईल. मी काही जास्त बोलत नाही, मला काही सहकारातलं जास्त कळत नाही, त्यामुळे मी आता थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.